नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SLR 525 या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये कोणकोणते घटक आहेत, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकावर करू शकता, हे कोणकोणत्या किडीचे नियंत्रण करते, याचे फवारणीचे प्रमाण किती घेतले पाहिजे, त्याचबरोबर याची फवारणीची एकरी खर्च किती येतो, याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, SLR 525 हे GSP क्रॉप सायन्स या कंपनीचे कीटकनाशक आहे. यामध्ये डायफेन्थुरान 25% आणि पायरिप्रॉक्सिफेन 5% असे 2 घटक आहेत. मित्रांनो, SLR 525 हे फवारल्यानंतर किडी आणि त्यांचे अंडी दोन्हीला पण मारते. मित्रांनो, हे कीटकनाशक खास करून पिकावर असणाऱ्या पांढऱ्या माशीवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. विशेष करून कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. जर आपण कपाशीचे झाड हलवून बघितले तर आपल्याला पांढऱ्या रंगाचे खूप सारे किडे उठताना दिसतात. ती पांढरी माशी असते. तिच्यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर हे पिकाचे खूप जास्त नुकसान करत असते. तर मित्रांनो, SLR 525चा वापर आपण कापूस, मिरची, सोयाबीन, टमाटे यासारख्या सगळ्या प्रकारच्या पिकावर करू शकता. ज्या पिकामध्ये पांढऱ्या माशीचा खूप जास्त प्रादुर्भाव होतो अशा सगळ्या प्रकारच्या पिकावर आपण याचा वापर करू शकतात. SLR 525 हे थ्रिप्स, पांढरी माशी, मावा यासारख्या रस शोषक किडींचे नियंत्रण करत असते. मित्रांनो, आता आपण बघूया याचे प्रमाण किती घेतले पाहिजे. तर मित्रांनो, 20 लिटर पाण्यात आपण याचे 30 ml घेऊन फवारणी करू शकता. आणि किमतीचा जर विचार केला तर आपल्याला 1 लिटरची पॅक ही 1800 ते 2000 पर्यंत बाजारात भेटून जाते. ह्या हिशोबाने जर आपण विचार केला तर एकरी आपल्याला याचा 500 ते 600 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण SLR 525 या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. त्याचबरोबर काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा. आणि जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचे बटन दाबून आत्ताच चॅनलचे सदस्य व्हा.